नमस्कार, माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी भाजी आणायला गेली होती। तिथे मला ताजी मोठ्या पानांची हिरवीगार कोथिंबीर दिसली आणि ते 80 रुपये पाव असताना सुद्धा मला कोथिंबीर घेण्याचा मोह आवरला नाही आणि ती मी घेतलीच। मी आज त्या कोथिंबीरीच्या तुम्हाला वड्या दाखवणार आहे आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया। एक पाव कोथिंबीरीची जुडी घेतली होती मी, ती छान स्वच्छ धुवून घेतली 2-3 पाण्याने। तिला छान कोरडं करून घेतलं, त्यात पाणी राहिलं नाही पाहिजे। एक वाटी बेसन घेतलं, अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं, अर्धी वाटी तीळ घेतले, 2 चमचे तेल घेतलं, 1 चमचा तिखट घेतलं, अर्धा चमचा हळद घेतली, चवीनुसार मीठ घेतलं, 2 चमचे आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घेतली, 1 चमचा जिरेपूड घेतली, 1 चमचा धनेपूड घेतली। चला तर मग आपण आता कृतीला सुरुवात करूया। सर्वप्रथम कोथिंबीर घेऊया। कोथिंबीर ही मी पानाच घेतले, कोथिंबीरीच्या दांड्या घ्यायच्या नाही। यामध्ये बसेल तेवढंच आपण बेसन पीठ घेऊया, पाण्याचा वापर करायचा नाही आहे। तांदळाची पिठी टाकणार, मिरचीची पेस्ट टाकणार, जिरेपूड टाकणार, धनेपूड टाकणार, तिखट आपण कमीच टाकायचं, हिरवी मिरचीची पेस्ट घेतलेली आहे। हळदी कलर ही पुरतीच घेणार। मीठ आपल्या चवीनुसार घ्यायचं। 4 चमचे तीळ टाकणार, चांगला मिक्स करून घ्यायचं। आता तर बेसन पीठ अजून टाकायचं। फारच कोरडं झालं तर पाण्याचा त्याला शिरकावा द्यायचा। हे पूर्ण घेणार बेसन पीठ। थोडंसं पाणी घ्यावं लागते। हा आपला गोळा तयार झालेला आहे। त्याला वरतून थोडंसं तेल टाकून अजून थोडं मळून घ्यायचं। चला आपण आता कोथिंबीर वडी वाफवायला घेऊया। मी गंजामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। चाळणीला तेल लावून घेऊया चांगलं।
असे तीळ स्प्रेड करायचे. आपण चाळणीवर आता झाकण ठेवूया आणि या कोथिंबीर वड्या 10 ते 15 मिनिटं वाफवू देऊया. कोथिंबीर वड्या ह्या वाफवून तयार झालेल्या आहे. बघा किती छान स्ट्रक्चर आलेलं आहे कोथिंबीर वडीला. आता आपण कोथिंबीर वडी तळायला घेऊया. तेल मी आधीच तापत ठेवलं होतं. मी तेल तापलेलं आहे. कडकडीत तेल तापवून घेतलं. कोथिंबीर वड्या टाकल्यावर गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची. वडी तळून झालेली आहे आणि आता आपण ती काढून घेऊया. कलर किती छान आलेला आहे वडीला. गुलाबी त्यावर तळून घ्यायचे. कोथिंबीर वडी तळून झालेली आहे. ही बघा किती कुरकुरीत झालेली आहे. आतूनही कुरकुरीत झाली. आणि आता कोथिंबीर वडी ही सर्व करून घेणार. कोथिंबीर वडी तशी खाल्ली तरी चालते आणि सॉस सोबत ह्याला सुद्धा चांगली लागते.